नमस्कार मित्रांनो, मी विशाल परदेशी। आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका सिनेमाची आणि त्या सिनेमातल्या एका विशेष व्यक्तीची। मराठी सिनेसृष्टीत फॅन्ड्री आणि सैराट सारखे दर्जेदार चित्रपट देणारे ख्यातनाम दिग्दर्शक नागराज मंजुळे आता एका भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटासह मराठी सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहेत। हो, हे खरं आहे। जुलै 2026 मध्ये या बहुप्रतीक्षित खाशाबा चित्रपटाचा दमदार टीजर सोशल मीडियावरती प्रदर्शित करण्यात आला। हा चित्रपट स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकच्या इतिहासात वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं कांस्य पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित एक बायोपिकल स्पोर्ट्स ड्रामा आहे। हो, बायोपिकल स्पोर्ट्स ड्रामा। चित्रपटाच्या टीजर मध्ये पारंपरिक कुस्तीचा आखाडा, लाल मातीतील झुंज, खाशाबांचा अंगावर काटा आणणारा संघर्ष आणि 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिक पर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत भव्य आणि सिनेमॅटिक पद्धतीने मांडण्यात आला। आता जो टीजर पुढे आलाय त्यावरनं त्या टीजर मध्ये खाशाबांच्या भूमिकेत नेमका कोण याविषयी अनेक तर्कवितर्क, अनेक नावं पुढे येताना दिसतात। ती उत्सुकता अशीच वाढत जाईल। पण आपण जर लक्षात घेतलं तर फॅन्ड्रीमध्ये जब्या म्हणजे अर्थात सोमनाथ अवघडे आणि सैराटमध्ये परशा म्हणजेच आकाश ठोसर या नव्या चेहऱ्यांना संधी देणाऱ्या नागराज मंजुळेंनी या चित्रपटातही खाशाबांच्या मुख्य भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड केली आहे। महाराष्ट्रातून घेतलेल्या हजारो ऑडिशन्स मधून या कलाकाराची निवड करण्यात आली असून त्याचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं। चला मंडळी, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माझ्या पिढीपासून तर पुढे असणाऱ्या प्रत्येक पिढीतल्या तरुणापर्यंत प्रत्येकाला लक्षात यायला हवं, कळायला हवं की खाशाबा जाधव नेमके कोण आहे, त्यांचं कुस्तीच्या लाल मातीत काय नेमकं कार्य राहील। चला, हे जाणून आपण घेणार आहोत आणि त्याकरताच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। ऑलिम्पिकच्या इतिहासात स्वतंत्र भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक मिळवून देणारे मराठमोळे पैलवान म्हणजेच खाशाबा दादासाहेब जाधव, ज्यांना पॉकेट डायनामो, हो पॉकेट डायनामो म्हणून देखील ओळखलं जातं। असे मंडळी, खाशाबा जाधव खरंच या कुस्तीच्या लाल मातीतले कसलेले मल्ल होते, कसलेले पैलवान होते। जर त्यांची एकूणच पार्श्वभूमी आपण जाणून घ्यायची झाली तर त्यांचा जन्म हा 15 जानेवारी 1926 ला सातारा जिल्ह्यातल्या गोळेश्वर या त्यांच्या गावी झाला। आता या सगळ्या त्यांच्या जन्मगावामध्ये त्यांना कुस्तीचं बाळकडू कसं मिळालं तर खाशाबांचे वडील दादासाहेब जाधव हे स्वतः नामवंत पैलवान होते आणि खाशाबांनी वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासून, हो 5व्या वर्षापासून, मंडळी हे वय खरं तर कुठेतरी खेळण्याचं असतं, बागडण्याचं असतं, पण या 5व्या वर्षापासून खाशाबा जाधव यांनी कुस्तीचे डावपेच शिकायला सुरुवात केली आणि तिथंच समोरच्याला आपण आसमान कसं दाखवायला पाहिजे हे खाशाबा जाधव यांना बालपणीच शिकायला मिळालेलं होतं, किंवा असं म्हणूयात की त्याबद्दलचं बाळकडू त्यांना मिळालं। आता शिक्षण आणि एकूण त्यांची तालीम जर आपण लक्षात घेतली तर कराडच्या टिळक हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी गावातील आणि कोल्हापूरच्या शाहू तालिमांमध्ये लाल मातीत घाम गाळला। या सगळ्या याच्यात मोठा सराव केला। पैलवान म्हणून स्वतःला तयार करण्याकरता जे जे करावं लागतं ते सगळं केलं। यात बघा, त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय अनुभव म्हणजे पहिला या सगळ्या याच्यातला त्या पातळीवर जाऊन असणारा सामना, त्याबद्दल देखील बोललं पाहिजे। 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये खाशाबा पहिल्यांदा सहभागी झाले। फ्लायवेट गटामध्ये ते 6व्या क्रमांकावरती राहिले। अर्थात त्यापूर्वी त्यांनी अनेक मैदानं गाजवत इथपर्यंतचा प्रवास जो आहे तो पूर्ण केलेला होता। आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवर कुस्ती खेळण्याचा लंडन मधला त्यांचा पहिलाच अनुभव होता, कारण तोपर्यंत फक्त मातीमध्येच ते कुस्ती खेळले होते। या अनुभवानंतर त्यांनी मॅटवरील कुस्तीचा कसून सराव सुरू केला, कारण असे मंडळी, मातीतली कुस्ती आणि मॅटवरची कुस्ती याच्यामध्ये मोठा फरक आहे। त्यावरचे डावपेच देखील वेगळ्या पद्धतीचे असतात आणि त्यानुसार खरं तर त्या कुस्तीपटूला सराव करावा लागतो। पुढे इतिहास घडवण्याचा दिवस जो आहे तो उगवला आणि तो म्हणजे हेलसिंकी ऑलिम्पिक 1952 मध्ये। इतिहास जो आहे तो घडणार होता आणि घडवणारे होते
खाशाबा दादासाहेब जाधव। 1952च्या फिनलँडमधील हेल्सिंकी ऑलिम्पिक खाशाबाच्या आयुष्याला आणि भारतीय क्रीडा विश्वाला कलाटणी देणारं ठरलं। बॅटम वेट गटात म्हणजे अर्थात 57 किलो वजनी गटात त्यांनी एका मागून एक तगड्या मल्लांना धूळ चारली, आसमान दाखवलं। या सगळ्या याच्यात हा संघर्ष सुरू असताना या सामन्यापर्यंत पोहोचण्याकरता त्यांच्या याच्यात सरकारी अनास्था देखील त्यांच्या वाट्याला आली। ती कशी? तर ऑलिम्पिक पात्रतेची फेरी जिंकूनही तत्कालीन क्रीडा अधिकाऱ्यांनी राजकारणामुळे त्यांना संघात स्थान देण्यास नकार दिला होता। शेवटी पतियाळाच्या महाराजांच्या मध्यस्थीने, हो पतियाळाचे महाराज जे आहेत त्यावेळेस अर्थात कुस्तीपटूंना राजाश्रय असायचा, त्यांना दरबारात स्थान होतं आणि त्या अनुषंगाने पतियाळाच्या महाराजांच्या मध्यस्थीने त्यांना न्याय मिळाला आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांची दखल घ्यावी लागली। इथपर्यंत सगळं ठीक होतं, या पायरीपर्यंत ते पोहोचलेले होते। पण आता पुढे पुढे जर परदेश प्रवास करायचा असेल तर त्याकरता हाती पैसे असावेत। बरं, सरकार दरबारी एवढे पैसे तरी कुठून हाती येणार? आता ऑलिम्पिकला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते। म्हणून खाशाबा जाधव यांना त्यांच्याच जन्मगावातल्या म्हणजेच गोळेश्वर मधल्या ग्रामस्थांनी वर्गणीकडून त्यांच्या हाती 4 पैसे ठेवले, जेणेकरून पुढला परदेशवारीचा या सामन्याकरता परदेशवारीचा जो प्रवास आहे त्यांचा सुकर होऊ शकेल। पण इथपर्यंतच हे योगदान थांबलं नाही, तर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे त्यांचे प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी स्वतःचं घर गहाण ठेवून खाशाबांना त्यावेळी, लक्षात घ्या, त्यावेळी 7,000 रुपयांची रक्कम, त्यावेळीची फार मोठी आहे, त्यांना ही 7,000 रुपयांची रक्कम स्वतःचं घर गहाण ठेवून आर्थिक मदत केली, जेणेकरून ते फिनलँडला जाऊ शकतील। आणि अर्थात मी जसं म्हणालो की ऑलिम्पिक मधील तो ऐतिहासिक सामना त्याचा दिवस उजाडला ज्या दिवशी खाशाबा जाधव भारताच्या इतिहासात म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतिहास घडवणार होते। कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीचे पैलवान एका पाठोपाठ एक त्यांच्या समोर येऊन दाखल होत होते। त्या सगळ्यांना हरवून खाशाबांनी कांस्य पदक निश्चित केलं। एक पदक जे होतं ते त्यांच्याकरता निश्चित झालेलं होतं आणि ते म्हणजे कांस्य पदक। पण एवढ्यावरतीच खाशाबा जाधव समाधान मानणार नव्हते। अर्थात त्यांना पुढे सुवर्णपर्यंत जायचं होतं, सुवर्ण पदक हाती घ्यायचं होतं। पण नियमानुसार 2 सामन्यांमध्ये 30 मिनिटांची विश्रांती मिळणं, त्या कुस्तीपटूला 30 मिनिटांची विश्रांती मिळणं आवश्यक होतं, कारण त्यांनी एका पाठोपाठ एक सामने खेळलेले होते। शरीर थकलेलं असतं, पुन्हा एकदा शरीराला गरम होण्याकरता खरं तर त्याला आराम मिळणं, एक ठराविक पद्धतीने त्याच्या शरीरात पाणी जाणं किंवा त्यावेळी त्या क्षणाचा आहार त्याला मिळणं आवश्यक असतं। पण परंतु या सगळ्याच्या भारतीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना विश्रांती मिळाली नाही आणि सलग दुसऱ्या सामन्यात त्यांना सोव्हिएत युनियनच्या रशीद मम्मद बेओ विरुद्ध खेळावं लागलं। थकलेले होते तरीही या सामन्यामध्ये ते ठामपणे उभे राहिले। पण या सगळ्याच्यात शरीर जे असतं ना मंडळी, त्याने साथ देणं फार आवश्यक असतं। धावपेच त्यांच्या डोक्यात होते, शरीर देखील त्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करत होतं। मानसिक पातळीवर देखील आता या समोरच्या मल्लाला आपण कसं हरवू शकू या दृष्टीने ते प्रयत्न करत होते। त्यांचे धावपेच ते कुस्तीपटूच्या विरोधात वापरत होते, पण त्यात त्यांचा दुर्दैवाने पराभव झाला। नाहीतर खाशाबा जाधव सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले असते। म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासात वैयक्तिक खेळामध्ये पहिले असे कुस्तीपटू ज्यांनी सुवर्ण पदक जिंकलं असतं, पण दुर्दैवाने हे होऊ शकले नाही। त्याला अर्थात त्यांच्या सोबत असणारे जे काही अधिकारी होते, जो वर्ग होता, तोच कारणीभूत होता। नाहीतर सुवर्ण पदकापर्यंत जायची त्यांची ताकद होती। असो, अखेर खाशाबा जाधव यांना कांस्य पदकावरती समाधान मानावं लागलं। पण हेही नसे थोडके, सगळ्यांना याबद्दलचा मोठा आनंद होता, मोठी चर्चा होती आणि त्यानंतर हा सामना खेळून मायदेशी त्यांचं अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं। अशी माहिती कळते किंवा असं कळतंय त्यावेळच्या ह्याच्यात की जेव्हा खाशाबा पदक जिंकून कराड रेल्वे स्टेशनवर उतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी 151 बैलगाड्यांची मिरवणूक, किती 151 बैलगाड्यांची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेली होती आणि वाजत गाजत त्यांना गावापर्यंत नेण्यात आलं। यावेळी
संपूर्ण गोळेश्वर गावाकरता, सातारा जिल्ह्यातलं हे गोळेश्वर गाव जे खाशाबा जाधव यांचं जन्मस्थान आहे, त्या गावाकरता हा दिवस म्हणजे, हा क्षण म्हणजे दिवाळी होती. प्रभू श्रीरामचंद्र ज्यावेळेस अयोध्येत परत आले तेव्हा त्यांच्या वनवासावरनं परत आल्याच्या आनंदात संबंध अयोध्येमध्ये ज्या पद्धतीने गुढ्या उभारण्यात आलेल्या होत्या, त्याच प्रकारे खाशाबा जाधव यांच्या यशाबद्दल संपूर्ण गोळेश्वर गावामध्ये गुढ्या उभारण्यात आलेल्या होत्या, फटाके वाजवल्या जात होते, गोडधोड वाटण्यात येत होतं आणि सगळ्यांच्या तोंडी एकच वाक्य होतं की आमच्या खाशाबांनी ऑलिम्पिकमध्ये पदकाची कामगिरी केली. हा सगळा इथपर्यंतचा खाशाबा जाधव यांचा संघर्षमय प्रवास. असे मंडळी की गुणवंत, यशस्वी किंवा स्वतःमध्ये काहीतरी करण्याची धमक असणाऱ्या माणसातला संघर्ष किंवा माणसाच्या वाट्याला आलेला संघर्ष काही केला, पूर्वार्ध असो वा उत्तरार्ध असो, तो कधीही संपत नाही. ऑलिम्पिकमध्ये एवढी मोठी कामगिरी खाशाबा जाधव यांनी केली तरी त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना उपेक्षेचा सामना करावा लागला. हो, ही उपेक्षा त्यांच्या वाट्याला आली. ती कशी बघा. पुढे खाशाबा जाधव यांनी सरकारी नोकरी केली, पोलीस दलात ते रुजू झाले. 1955 मध्ये ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उपनिरीक्षक पदावरती काम करायला त्यांनी सुरुवात केली. तिथेही त्यांनी अनेक पोलीस कुस्ती स्पर्धा जिंकल्या आणि पुढे ते सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. बघा ना, काही केलं तरी कुस्तीपटू म्हणून त्यांनी आपला खेळ सोडलेला नव्हता आणि सरकारी सेवेत असताना देखील, एक पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना देखील कुस्ती ते खेळत होते. निवृत्तीनंतर खरं तर खाशाबा जाधव यांच्या वाट्याला अधिक कौतुक येणं गरजेचं होतं. त्यांचा मान मर्तब त्या पद्धतीने राखला जाणं आवश्यक होतं. पण इथेही दुर्दैवच, संघर्ष कायम होता. संघर्षाचा प्रवास आणि संघर्ष काही केलं पाठ सोडत नव्हता. देशासाठी एवढं मोठं गौरवशाली काम करूनही खाशाबांना आयुष्याच्या उत्तरार्धात खूप मोठा संघर्ष करावा लागला. आणि तो कशा करता माहिती आहे? त्यांच्या हक्काच्या पेन्शन करता. खरं तर एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला आपल्या हक्काच्या पेन्शन करता सरकारी दरबारी खेटे मारावं लागणं हे दुर्दैवच म्हणावं लागेल. या सगळ्या संघर्षानंतर खाशाबा जाधव यांचा पुढला प्रवास सुरू होता. खरं तर एक उत्तम मार्गदर्शक म्हणून ते सगळ्यांसमोर येणं आवश्यक होतं. पण हा सगळा प्रवास अर्ध्यात थांबला. 14 ऑगस्ट 1984 रोजी एका रस्ते अपघातात या महान कुस्तीपटूचा अंत झाला, या कल्पवृक्षाचा अंत झाला. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं. 2000 साली केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार दिला. 2010 मध्ये दिल्ली ऑलिम्पिक भवनमधील कुस्ती स्टेडियमला केडी जाधव रेल्वे स्टेडियम असं नाव देखील देण्यात आलं. तर हा होता खाशाबा जाधव यांचा सगळा संघर्षमय प्रवास. आणि हाच जो प्रवास आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. खाशाबा चित्रपटाचा टीझर नुकताच धुमाकूळ घालतोय आणि हा चित्रपट आता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच 1 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळेंची उत्कृष्ट दिग्दर्शन शैली, लाल मातीतील कुस्तीचा वैभवशाली इतिहास आणि अजय अतुल यांचं संगीत यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत एक मैलाचा दगड ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती खाशाबा या चित्रपटाची, ज्या माध्यमातून आपल्याला खाशाबा दादासाहेब जाधव यांचा प्रवास कळू शकेल, त्यांची कामगिरी कळू शकेल. या निमित्ताने काय होईना, या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना, गेल्या पिढीला, आत्ताच्या पिढीला आणि पुढल्या पिढीला खाशाबा जाधव नेमके कोण होते हे कळू शकेल. हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरूर कळवा. आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.